दिल फलंदाजसाठी माहेर असलेला हा कुक्षेगावचा सितारा बघूया कशा प्रकारे खेळ साकारतो या महत्वपूर्ण लढतीत आणि गोलंदाजी सुरुवात करेल पाटणोली संघाकडून आराध्य स्पोर्ट्स पाटणोली तन्मय तसेच श्री योगेश पाटील यांचं आगमन झालंय त्यांचं मी सहर्ष शब्द सुमनाने स्वागत करतो येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचा सत्कार आणि सन्मान केला जाईल अतिथी देवो ही संस्कृती जोपासताना हे दोन बंधू चेतन म्हात्रे आणि करण म्हात्रे येणाऱ्या प्रत्येक मान्यवरचा सत्कार आणि सन्मान त्यांच्या माध्यमातून ह्या मंचावर केला जाईल त्यामुळे सामन्याला सुरुवात होते पहिला चेंडू आउटसाइड ऑफ पंचांचा 1+1 चा इशारा होतो एक वाईट आणि यष्टीरक्षकाच्या माध्यमातून देखील चुकी केली जाते चेंडू घोषित क्षेत्रात गेला आणि या सामन्याच्या धावसंख्येला सुरुवात झाली अवांतर धावसंख्येने 2 अवांतर धावसंख्या मिळतात वाईटच्या स्वरूपात एक आणि बायच्या स्वरूपात एक अशा 2 धावाने या सामन्याला सुरुवात होते प्रारंभ होतो सुरुवात असताना तन्मय मागच्या सामन्यात चांगली गोलंदाजी केली होती आणि तोच तन्मय आता मात्र चांगला लयाने गोलंदाजी करताना दिसतो ह्या चेंडूवरती मागील चेंडू यथोचित मारा अप्रतिम डिलिव्हरी सगळ्या गोष्टी योग्य होत्या त्या चेंडूवरती त्याने स्टान्स देखील बरोबर हिरला होता लेग साईडला डोळवण्याचा मानस बघितला अनुप पांड्याचा आणि चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू चांगला डिलिव्हर केला चांगल्या लेंथवर चांगल्या टप्प्यावर चेंडू डिलिव्हर केला आणि निर्धाव चेंडू टाकण्यात यश मिळालं मागील चेंडू डॉट बॉल धावसंख्या स्थगित 2 वरती नेक्स्ट डिलिव्हरी तन्मय एक अर्धा बावलाचा झोरकं स्टार्ट आहे तन्मयचा खांद्यामध्ये ताकद आहे चेंडू वेगवान डिलिव्हर करतोय गती परिवर्तन देखील करतोय मागच्या सामन्यात बघितलं आता मात्र चेंडू हवेत खेळून काढलाय आणि बॉल गोज इनटू द and out of the park. It's a 6 runs, first 6 of this inning from the Anup Patil bat. Brilliantly hit, brilliantly executed. सर्व गोलंदाजाच्या डोक्यावरून खेळलेला एक चांगला फटका षटकार ज्यासाठी अनुप पाटील याची ओळख आहे ज्यासाठी अनुप पाटील ओळखला जातो त्या फटक्याने सुरुवात करत असताना आपल्या इनिंगची आणि षटकारने आपलं खातं खोलतोय संघाला नेऊन ठेवलं षटकारने 8 वरती 8 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड पहिले षटक प्रगतीपथावर 2 ऑफिशियल डिलिव्हरीज हॅज बीन काउंट झाल्यात 2 ऑफिशियल डिलिव्हरीज हॅज बीन काउंटेड ऑन द स्कोर बोर्ड पुढील चेंडू तन्मय आणि हा चेंडू आता मात्र स्लोवर 1 मगाशी जसं मी म्हटलं होतं आणि नारिकीत करण्याचा प्रयत्न चांगला होता परंतु इष्टांचा वेध घेता आला नाही तन्मयला जीवदान मिळतं विनोद याला आणि त्या दरम्यान एक धाव देखील मिळते अनुप पाटील मात्र नॉट स्ट्राईकला येतोय एक धावेने धाव संख्या पुढे सरसावतोय विनोद पाटीलला जीवदान मिळाला त्या अँगलनी फक्त त्याला एक स्टंप दिसत असेल तन्मयला आणि एक स्टंप हिट करण्यात असफल ठरला आणि जीवदान मिळाला विनोद पाटील याला आणि आता नेक्स्ट डिलिव्हरी पुढील चेंडू व्हाईट स्वरूपात डिलिव्हर केलाय अवंतर धावसंख्या पुन्हा एकदा खातो संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 10 अवंतर 3 अनुप पाटील 7 विनोद पाटील इज ऑन स्ट्राईक नेक्स्ट डिलिव्हरी तन्मय आणि हा चेंडू आता मात्र सरळ झुकावून दिलाय लो फुटस प्रकारचा चेंडू मिड विकेट मध्ये टोलवलेला हा चांगला फटका आणि चौकार मिळतोय या चौकारने विनोद पाटील आपलं खातं खोलतोय संघाला पोहोचवलं चौकार निश्चित 14 वरती महत्वपूर्ण लढत आहे प्रत्येक सामना नॉकआउटची लढत असेल आणि त्याची भान ठेवून दोन्ही फलंदाज चांगली सुरुवात करत असतात आपल्या संघासाठी पहिलं षटक प्रगतीपथावर धावसंख्या धावफलकावरती 14 तन्मय हा चेंडू आता मात्र आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू खेळवण्याचा मानस आणि त्याच प्रयत्नात सक्सेसफुल देखील चेंडू डिलिव्हर केला तन्मयच्या माध्यमातून बॅटची काढा खेळून चेंडू गेला घोषित क्षेत्रात एकच धाव मिळेल तिथं लास्ट डिलिव्हरी ऑफ दिस ओव्हर धावसंख्या धावफलकावरती 15 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड नेक्स्ट डिलिव्हरी लास्ट डिलिव्हरी ऑफ तन्मय ओव्हर फर्स्ट इनिंग आणि हा चेंडू आता मात्र चांगली सांगता होती शेवटचा चेंडू चांगला डिलिव्हर केलाय डॉट बॉल या षटकाची सांगता झाली आहे पहिले षटक संपलं पहिल्या षटकात सांगता झाले धावसंख्या 15 फलंदाजी करणारा सगळ्यात जय गजानन कुक्षे संघासाठी जमीची बाजू असेल कारण पहिला षटक संपला पहिल्या षटकात 15 धावा चांगली धावसंख्या उभारण्यात यश मिळालं
एक चांगला गोलंदाज आहे तन्मयच्या अगेन्स्ट अशी प्रकारे सुरुवात निश्चितच जमेची बाजू असेल जय गजानन कुक्षेसाठी. कारण एक चांगल्या गोलंदाजावर ज्यावेळी हल्ला चढवतो आणि त्याच्यावरती चांगली धावसंख्या उभारतो तो निश्चित येणाऱ्या गोलंदाजावरती दडपण असतं. कारण दोन चांगले फलंदाज समोर आहेत, धावसंख्या चांगली उभारली गेली आहे, त्याला कुठे बांधून ठेवायचं रोखायचं आहे, त्यांना कुठेतरी रोखण्यात यश मिळेल का हे थोड्याच वेळ चित्र स्पष्ट होईल. नवीन गोलंदाज आलाय पाटणोळी संघाकडून, गोलंदाज रतेश पाटील हा देखील एक चांगला गोलंदाज आहे. याच्या माध्यमातून मागच्या सामन्यात देखील चांगली गोलंदाजी केली गेली होती. बघू या षटकात बघूया कशी गोलंदाजी करतो, कारण सिच्युएशन वेगळं आहे. इथं समोर दोन धडाकेबाज फलंदाज आहेत आणि सर्वात महत्वपूर्ण लयात आहेत दोन्ही पण फलंदाज. बघू कशा प्रकारे मारा करेल रितेश. आणि हा चेंडू आत्ता बदला सरळ स्टँड अँड डिलिव्हर ओव्हर द लॉंग ऑन फिल्डर्स हेड. आणि हा षटकार उत्तुंग षटकार. या षटकार दिशात मात्र जय गजानन कुक्षेत संघ जाऊन पोहोचला 21 वरती. दुसऱ्या षटकाची सुरुवात षटकाराने अप्रतिम सुरुवात, चांगला फटका बघायला मिळतोय. फक्त लेंथ अँड लाईन जज केलं, क्रीच मध्ये उभा राहूनच स्टँड अँड डिलिव्हर फटका खेळला, लॉंग मध्ये क्षेत्ररक्षकाच्या वरून खेळणारा हा षटकार. पुढील चेंडू आत्ता मात्र पुन्हा एकदा जोरकस बॅट फिरवली होती, पण चेंडू आणि चेंडू मध्ये मात्र संबंध येत नाही. हा डॉट बॉल येतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार डोलवल्यानंतर आता मात्र गोलंदाज दुसऱ्या चेंडूवरती रितेश कमबॅक करताना दिसतोय. नेक्स्ट डिलिव्हरी अनुप पाटील साडी. हा चेंडू आउट साइड ऑफ सम, खूपच बाहेरचा चेंडू. पंच वरून वाईटचा इशारा देत असताना अवंतर धावसंख्येत पुन्हा एकदा भरणा होतोय. या अवंतर धावणीशी अवंतर धावसंख्या पोहोचली 4 वरती, संघाला पोहोचवला 22-22. SMD लाईव्ह च्या माध्यमातून आपण हे प्रक्षेपण बघतोय. घर बसल्या जे प्रेक्षक आम्हाला ऐकतायत, जोडले गेलेत आणि या सामन्याचा आस्वाद घेतात, स्पर्धेचा आस्वाद घेतात, त्यांचं मी सहर्ष स्वागत करेन. मागील चेंडू खूपच बाहेर चेंडू वाईट घोषित केला. नेक्स्ट डिलिव्हरी हा चेंडू आता मध्ये ब्लॉक होल मध्ये टाकलाय. शॉर्ट लॉंग ऑफ मध्ये साजेसे क्षेत्ररक्षण होत आहे. निर्धाव चेंडू टाकण्यात यश मिळत आहे. पाटणोळी संघ त्यांचे समर्थक गोवा ग्रुप यांच्या माध्यमातून एक त्यांच्यासाठी एक विशिष्ट ऑफर आहे. सुपर 3 ला जर गेले तर त्यांना 5,000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल त्यांच्या माध्यमातून. सुपर 3 ला जाण्यासाठी अजूनही खूप वेळ उशीर आहे अजून, कारण ही अजून सेकंड लास्ट फेरी आहे. अजून एक सामना त्यांना त्यासाठी जिंकावा लागला. ह्या सामन्याचा समोर असलेला विचार करता आपण मॅचचा सिच्युएशन बघता अजूनपर्यंत तरी पाहिलं जय गजानन कुक्षे संघाचा भारी आहे, कारण चांगली सुरुवात त्यांच्या माध्यमातून बघायला मिळते. मागच्या चेंडूवरती मात्र जसे अनाउन्समेंट होते वाटतं तसं थोडासा उत्साह वाढलेला दिसतो यांच्यात. मागच्या चेंडूवरती बळी मिळालाय, बळी टिपला गेलाय रितेशच्या माध्यमातून. नवीन फलंदाज आलाय विनय शर्मा, ज्याने मागच्या सामन्याची सांगता गेली होती. षटकार डोकून आपल्या संघाला विजय शिरीष खेचून आणला होता तो विनय शर्मा. मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच खेळपट्टीवर देत असताना, फलंदाजी करत असताना चांगले 13 धावांचं योगदान, गोलंदाजी करत असताना 7 धावा देऊन 2 बळी, असं कॅल्क्युलेशन त्या मॅचचं त्याचं गणिती समीकरण आता बघायला मिळत आहे. त्याच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती चौकार आणि मागच्या सामन्यात मॅन ऑफ द मॅच पटकावल्यानंतर त्याचा आत्मविश्वास ह्या सामन्यात झलकताना दिसतोय. आल्याला पहिल्या चेंडूवरती चौकार डोलावलाय आणि आत्मविश्वासाने भरलेली बॅट काय करू शकतो ह्याचा प्रदर्शन प्रदर्शित करत असताना हा फलंदाज विनय शर्मा. आल्या पहिल्या चेंडूवरती चौकार. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शेष शिल्लक बाकी. आणि हा चेंडू देखील टोळवला. आता चेंडू जातो पॉईंटच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरून. अजून एक चौकार, बॅक टू बॅक 2 फोर्स फ्रॉम द विनय शर्मा बॅट. आणि या चौकार आणि या षटकाची सांगत होते धाव संख्या झाली 2 षटकांच्या समाप्तीनंतर
30 15ची सरासरी कायम राखण्यात यश मिळत आहे जय गजानन कुक्षेत संघाला. पहिल्या षटकात 15, दुसऱ्या षटकात 15 चांगली धावसंख्या उभारताना दिसत आहेत आणि हीच सरासरी पुढच्या 2 षटकात ठेवतील का आणि ह्या धावगतीने पुढे सरसावतील का हे पुढच्या 2 षटकात दिसून येईल. या समय आपण पाहतो प्रज्वलदादा पाटील यांचं देखील शुभागमन झाले. साईबाबा चषक 2025 पर्व क्रमांक 4 आमच्या समेत आपण पाहतो. अगदी डाव्या हाताला आमचे परममित्र योगेशदादा पाटील आणि उजव्या अंगाला प्रज्वलदादा पाटील हे 2 उपस्थित मान्यवरांचं आपण सरचे स्वागत करूया. ओव्हर टू कॉम्बॉक्स. निश्चित प्रत्येक मान्यवरांचा सत्कार आणि सन्मान 2 बंधूंच्या माध्यमातून आयोजकाच्या भूमिकेत असलेले श्री चेतन रामात्रे आणि श्री करण रामात्रे. जबरदस्त स्पर्धेचं आयोजन आपलं 4था पर्वात येत असताना साईबाबा चषक 2025 पहिल्या 3 सक्सेसफुल पर्वानंतर 4था पर्वाला हे सुरुवात होत असतानाचा पहिला दिवस. आत्ता मात्र हा चेंडू टोलवला, चेंडू जातोय सरळ क्षेत्ररक्षकाच्या बगल बिडीत. अजून एक फलंदाज बाद होतोय. तिसऱ्या षटकातील पहिल्याच चेंडूवरती बळी. टॉस आधी लगेच कॉल असेल सीबीडी वॉरियर्स आणि त्यांच्या विरोधात दिवाले मस्तांग. दोन्ही टीम कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये टॉस करायचा आहे. एखादा कर्णधार उपस्थित नसेल जर उपस्थित असणाऱ्या कर्णधाराला टॉस होऊन दिला जाईल. इनिंग ब्रेक मध्ये आम्ही टॉस करणार आहोत याची आपण नोंद घ्या. जो कर्णधार उपस्थित असेल आणि दुसरा कर्णधार उपस्थित नसेल त्या कर्णधाराला उपस्थित कर्णधाराला टॉस होऊन दिला जाईल. निश्चित थोडेसे कडक नियम आणि असायलाच हवे मित्रा. विजय कसा आहे ना, आपण स्पर्धा खेळत असताना ह्या गोष्टीचं देखील भान ठेवलं पाहिजे कारण आपल्यासाठी आयोजलेली स्पर्धा एवढं चांगलं आयोजन आहे आणि त्या स्पर्धेत शिस्तबद्ध खेळ होणं तेवढंच गरजेचं आहे. आता मात्र हा चेंडू स्टँड अँड डिलिव्हर जबरदस्त घडवायर. व्हॉट अ ब्रिलियंट मिड ऑफ हिट. अजून एक षटकार सागरच्या माध्यमातून. आता नवीन आलेला फलंदाज आल्या एक आक्रमक पवित्र धारण केलाय. चांगला इंटेंटनी खेळताना दिसतो. पॉझिटिव्ह इंटेंट, क्लॅरिटी आहे, थॉट प्रोसेस चांगला आहे आणि गोलंदाजावरती दडपण आणण्याचा जो प्रयत्न होता त्यात सक्सेसफुल होत असताना फलंदाज सागर. पहिल्या चेंडूचे षटकार, नेक्स्ट डिलिव्हरी आणि हा चेंडू आता मात्र गोलंदाज कमबॅक करतोय. एक तेरी तो एक मेरी. अगोदरचा डोलवलेला षटकार त्यानंतर बुंदा प्रकारचा चेंडू, यॉर्कर प्रकारचा चेंडू टाकून बांधून ठेवणं फलंदाज सागर आला. गोलंदाज चेतन पाटीलच्या माध्यमातून. ब्रिलियंटली बोल्ड दॅट डिलिव्हरी. नेक्स्ट बॉल आणि हा चेंडू खूपच बाहेरचा चेंडू. पंच दोन्ही हात समांतर याचा अर्थ तो चेंडू अवांतर. एक धाव अजून जोडली जाईल. चांगली धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 37. आणि हा चेंडू आता मात्र लॉंगआउट मध्ये टोलाला तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. चेंडू जातोय चांगलं क्षेत्ररक्षक होतं मात्र दुसरा धावायचा प्रयत्न. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजांमध्ये चांगलं कॉलिंग. खास करून कौतुक करत असता डेंजर एंडला येत असताना विनय शर्मा चांगली धाव घेतली आणि 2 धावा, 2 महत्वपूर्ण धावा. कारण एक चांगला कॉलिंगचं देखील आपल्याला बघायला मिळतं कारण निश्चितच ह्या धावा निश्चितच महत्वपूर्ण ठरतात. एकेरी स्वरूपाच्या धावा दुहेरी स्वरूपात ज्यावेळी फलंदाज कन्वर्ट करत असतो तेव्हा त्या धावा निश्चितच महत्वपूर्ण ठरत असतात कारण स्कोर हालता ठेवत असतात ते. आणि हा चेंडू आता लोअर फुटत चेंडू सरळ झुलकावून दिला. लागवडमध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहे आणि त्याच्या मगर बिडीमध्ये जातो आणि कुठली चुकी न करता तिथला क्षेत्ररक्षक जय टिपतोय. आणखी एक फलंदाज बाद होतोय. पाटलोळी संघाला तिसरा सफलता, तिसरं यश मिळतंय. 39 धावसंख्येवरती हा तिसरा फलंदाज बाद होतोय जय गजानन कुक्षे संघाचा. नवीन फलंदाज होते ब्रिजेश सिंग. मागच्या सामन्यात फक्त 1 चेंडू फेस केला होता आणि 1 चेंडू मध्ये 6 धावा डोलवल्या होत्या. बघूया या सामन्यात कशा प्रकारे खेळ साकारतोय, कुठल्या इंटेंटनी खेळतोय, काय त्याच्याकडे कानमंत्र दिला कर्णधाराने. विनय शर्मा नॉन स्ट्राईक एंडला आणि हा चेंडू मात्र आउटसाइड ऑफ स्टंप खेळून काढलाय.
बॅकवर्ड पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित याच्या मगर मिडीमध्ये होते. हा चेंडू डॉट बॉल होते. 3 षटका संपलीत ना. 3 षटकांची सांगत होते समाप्ती होते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 39. या षटकात चांगली गोलंदाजी म्हणता येईल. एक षटकार खाल्ल्यानंतर देखील फक्त खर्च केला 9 आणि 2 बॉल टिपल्यात गोलंदाज केतन पाटील याने. पहिल्या चेंडूवरती विकेट, दुसऱ्या चेंडूवरती षटकार, नंतर डॉट, नंतर व्हाईट बॉल, नंतर 2, नंतरचा विकेट आणि हा डॉट बॉल. असा हा 6 चेंडूचं विवेचन. शेवटचं षटक घेऊन आला गोलंदाज श्रीयश ज्याच्या नावात यश आहे. बघूया कशा प्रकारे यश संपादित करतोय या षटकामध्ये. श्री पण आहे त्याच्या नावात आणि यश पण आहे. बघूया श्री कसा करतोय, श्री गणेश कसा करतोय आणि कितपत यश संपादित करतोय श्रीयश. त्याच्या समोर विनय शर्मा आणि हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप डिलिव्हर केला आणि खेळून काढला. चेंडू जातोय ऑफ साइडला. विनय शर्मा याच्या बॅटमधून आलेला हा 3रा चौकार. चांगली फलंदाजी करतो. अजूनपर्यंत 3 चेंडू फेस केलेत विनयने आणि 3 चेंडूवरती 3 चौकार म्हणजे काय चौकारांची हॅट्रिक साधत असताना हा फलंदाज विनय शर्मा चांगली फलंदाजी करतो. आपल्या संघासाठी निर्णायक खेळ खेळतो या निर्णायक सामन्यामध्ये. तर त्याला माहिती आहे त्याच्याकडे कळा आहे, कौशल्य आहे. तो जर विकेटवर राहिला तर निश्चितच धावा येतील आणि तशा प्रकारे खेळ साकारताना दिसतोय. आतापर्यंत 3 चेंडू फेस केलेत. 3 चेंडूंवरती 3 चौकार. या चौकारनिशी मात्र जय गजानन कुक्षेत संघ जाऊन पोहोचलाय. 43. विनय शर्मा मागच्या सामन्याचा सामनावीर आणि आत्मविश्वासाने भरलेली पारी खेळताना दिसतोय. मागच्या सामन्याचा सामनावीर असल्यामुळे त्याचा आत्मविश्वास उंचावलाय आणि त्या आत्मविश्वास ह्या सामन्यात झळकताना दिसतोय. आणि हा चेंडू तर शॉर्ट ऑफ गुडलन थोडासा खाली राहतो. चेंडू उसळी कमी मिळते. आपण पंचांचा बाईकचा इशारा येते. त्याच्या स्वरूपात एकदा मिळते. यस विजय. तर लगेच टॉस या सीबीडी संघ, कारण हा शेवटचा षटक आहे. दिवाळी संघाचा संघनायक इथे उपस्थित आहे. जर सीबीडी संघाचा संघनायक या इनिंग ब्रेक मध्ये उपस्थित झाला नाही तर मात्र दिवाळी संघाला टॉस विन दिला जाईल याची देखील नोंद घ्या. निश्चित नाणेफेकीसाठी सज्ज राहायचा आहे सीबीडी संघाचा कर्णधार. मागचा चेंडू डॉट बॉल येते. निर्धाव चेंडू फेकण्यात यश मिळाला गोलंदाजाला. पुढील चेंडू आता मात्र पुन्हा एकदा घोषित क्षेत्रात सक्सेसफुल बॉलिंग म्हणता येईल. जसं माणूस आहे त्या माणसाची इच्छा असं तसाच एक्झिक्यूट करतोय. चांगला प्लॅन एक्झिक्यूट करत असताना गोलंदाज श्रीयश. अजूनही 2 चेंडू शेष शिल्लक बाकी आहेत. आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू खेळवण्याचा मानस. पुन्हा एकदा आता मात्र वन शॉट दॅट इज यार गुड नॉट एक तमाशा विकेट अनदर 6 ऑफ दिस इनिंग. फर्स्ट फ्रॉम द विनर्स बॅट. 3 चौकारानंतर हा षटकार होतो त्याच्या बॅट मधून. अप्रतिम फटकेबाजी. या षटकारानिशी संघाची धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचली आहे 50च्या पार म्हणजे 51 वरती. अर्धशतक धावफलकावरती झळकत असताना सांघिक अर्धशतक जय गजानन कुक्षेत संघाचा. 4 षटकांची ही लढत. अजून एक चेंडू शेष शिल्लक बाकी आहे आणि धावसंख्या धावफलकावरती 51. व्हॉट अ ब्रिलियंट हिट दॅट वॉज. लास्ट डिलिव्हरी टार्गेट डिसाइडिंग डिलिव्हरी टू गो. हा चेंडू आता मात्र कार्पेटची शाळेने खेळून काढला. चेंडू जातोय मिड विकेट मध्ये. आता मात्र खराब क्षेत्ररक्षक दोन्ही क्षेत्ररक्षकांना चेंडू चकवा देऊन जातोय. 3रा क्षेत्ररक्षक चेंडू आणीपर्यंत 3 धावा सहजरित्या पूर्ण केल्यात. व्हॉट अ ब्रिलियंट बिट ऑफ रनिंग बिटवीन द विकेट फ्रॉम द बोथ द बॅटर. स्पेशली विनय शर्मा याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. काय खेळी खेळला आपल्या संघासाठी या महत्वपूर्ण लढतीमध्ये. वैयक्तिक धावा 22 धावांवरती 22 धावांचं जबरदस्त योगदान आणि ह्या शेवटच्या चेंडूवरती 3 धावा मिळवल्यात. संघाची धावसंख्या 3 धावांच्या मदतीने पोहोचवली 54 वरती आणि 55 धावांचं टार्गेट. 55 रन्स टार्गेट हॅज बीन सेट बाय जय गजानन कुक्षेत इन फ्रंट ऑफ पाटणोली टीम. येस विजय. टॉस करून घ्यायचा विजय. चला टॉस करणार आहोत. चला सीबीडी संघ, सीबीडी वॉरियर्स कर्णधार या लगेचच
जर पहिला चेंडू पडण्या अगोदर टॉस झाला नाही तर इथे मात्र जो उपस्थित संघनायक असेल त्याला टॉस होऊन दिला जाईल. याची नोंद घ्या. दिवाळी संघाचा संघनायक आमच्या समोर जोडला गेलाय. फक्त टॉस करायचा आहे. स्पर्धेचे नियम आहेत. जर चेंडू पडला दुसऱ्या इनिंगचा तर दुसऱ्या संघाला आम्ही टॉस होऊन देऊ. चला प्रजोत दादा या. प्रजोत दादांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीचा तिसरा सामना आपण जरूर पाहणार आहोत. दिवाले मस्तांग त्यांच्या विरोधात सीबीडी वॉरियर्स. चला प्रजोतदादा पाटील आणि नितेशदादा टोले आपण देखील या. साईबाबा चषक 2025 या स्पर्धेतील पहिल्या फेरीचा हा आजच्या दिवसातील चौथा सामना अगदी आपण पाहतोय. एका बाजूला चेतन म्हात्रे, एका बाजूला करण म्हात्रे. कॉल दिवाले संघाचा असेल. करण म्हात्रेच कॉल. चेतन म्हात्रे आलाय आणि मला वाटते तिसऱ्यांदा चेतन म्हात्रे कॉल आलाय. फक्त डिसिजन सांगा. जशी सामन्याला सुरुवात होईल तसा पुन्हा एकदा आवाज आपल्याला मायक्रोफोनवर अमर वेड सरांचा असेल. यस विजय. 3 वेळा चेतन मध्ये कॉल आला. चेतन मध्ये आज ऍक्शन मध्ये आहेत. 3 वेळा त्यांच्याच नावाचा नार्विकेचा कॉल बाजूने लागतोय. चला सामन्याकडे लक्ष देऊया आपण. दोन्ही संघ एक एक सामना जिंकून पुढच्या सामन्यात खेळताना दिसतात. पहिल्या इनिंग मध्ये जबरदस्त खेळ साकारला जयगजन कुक्षर संघाने. 54 धावा ठेवलेला आणि 55 धावांचा टार्गेट समोर ठेवलाय. पाटणोली संघ बघूया बदल करण्यासाठी सलामीचे कुठले फलंदाज पुढे पाठवतात. आराध्या स्पोर्ट्स पाटणोली संघ आणि त्यांचे पाठीराखे आहेत गोवा ग्रुप. यांच्या वतीने त्यांना पारितोषिक आहे. जर ट्रँग्युलर मध्ये गेले आजच्या दिवसामध्ये जर त्यांनी बाजी मारली तर त्यांना 5,000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल त्यांच्या माध्यमातून. असे अनाउन्समेंट देखील करण्यात येते आमच्या माध्यमातून. पण हे डोंगर आता पार पाडावं लागेल. पहिल्यांदा हे टार्गेट आपल्याला अचीव करावं लागेल. नंतर मग शेवटी आजच्या दिवसाची शेवटची लढत तुम्हाला खेळायला चान्स मिळेल. जर तुम्ही जय गजानन कुक्षित संघाने जे टार्गेट ठेवलं आहे ते अचीव करण्यात सक्सेसफुल अचीव करत असाल तर आपल्याला पुढचा सामना खेळता येईल. आणि तेवढं सोपं नाही आहे कारण दर्जेदार गोलंदाजी देखील आहे जय गजानन कुक्षित संघाच्या केव्हामध्ये. विनय शर्मा असेल यासारखे दर्जेदार गोलंदाज आहेत त्यांच्या खेळामध्ये. सलामीचे फलंदाज तन्मय आणि अशी जोडगोळी मैदानावरती पाठवली गेली आहे. नियुक्त केली गेली आहे पाटणोली संघाच्या कर्णधाराच्या माध्यमातून. आराध्य स्पोर्ट्स पाटणोली आणि गोलंदाजी सुरुवात करेल जय गजानन कुक्षित संघाकडून अबू. जर मागच्या सामन्यात 2 षटकं फेकली होती आणि दर्जेदार गोलंदाजी केली होती. तो जर गोलंदाजी सुरुवात करेल. P1चं षटक पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना क्षेत्ररक्षक केलं. P1 मध्ये एक डीप मिड विकेट मध्ये स्वतः विनय शर्मा आणि एक लॉंग ऑफ मध्ये डीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक त्यांना ठेवला आपल्या गोलंदाजीवरती. तन्मय मागच्या सामन्याचा हा देखील सामनावीर प्लेअर तर त्याने चांगला खेळ साकारला. बघू या सामन्यात आपल्या संघाची नव्या पार लावेल का. 55 धावा चेस करत असताना कशा प्रकारे खेळ साकारेल, कशा प्रकारे खेळी खेळेल याच्यावरती खूप मदार असेल. कारण एक अनुभवी फलंदाज आहे, अनुभवी खेळाडू आहे. बघू कशा प्रकारे खेळ साकारेल. सेकंड इनिंगला सुरुवात होत असताना फर्स्ट स्लिप मध्ये अनुप पाटील स्लिप देखील लावली गेली अभयच्या मारावरती. आणि हा कुंटबाज चेंडू सर खेळून काढला. चेंडू हा येत आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली येण्याचा प्रयत्न आणि वाढ झेल अप्रतिम झेल आणि जर्सी नंबर आहे 83 काहीतरी रिमाइंड करून जात आहे
आपण 1983चा जो वर्ल्ड कप केला होता तोच नंबर आहे 83. आणि त्या 1983च्या वर्ल्ड कप मध्ये हरिकेन्स कपिल देवने झेल टिपला होता. व्हीएन रिचर्डचा तो झेल आपल्याला तो वर्ल्ड कप देऊन गेला होता. आणि टेक द कॅचेस विन द मॅचेस हे आपण स्लोगन, हे वाक्य समालोचकाच्या माध्यमातून प्रत्येक वेळा ऐकत असतो. इंटरनॅशनल समालोचक असेल, टेनिस क्रिकेट पटलावरती करणारा समालोचक असेल, यांच्या माध्यमातून प्रत्येक वेळा आपल्याला हे स्लोगन ऐकायला येतात, टेक द कॅचेस विन द मॅचेस. आणि असे झेल आपल्याला निश्चितच सामना जिंकून देतात. सामना नव्हे तर स्पर्धा जिंकून देऊन जातात. आणि ते त्याचा आठवण करून देत असताना हा झेल 1983चा वर्ल्ड कप जो कपिल देवने झेल टिपला होता व्हीएन रिचर्ड्सचा, आणि तो झेल आपल्याला 1983चा वर्ल्ड कप देऊन गेला होता. आणि टी शर्ट वरती नाव जर केला बघितलं असेल ना तुम्ही, कॅमेरान फोकस करा टी शर्ट 83 नंबरच्या नाव पण कपिल देवच आहे. अरे काय योगायोग आहे हा. झेल पण त्याच प्रतीचा होता, त्याच दर्जाचा होता. 83 नंबरची जर्सी, आणि जर्सीवरती नाव पण आहे हरिकेन मास्टर कपिल देव. आणि हा चेंडू आता मात्र गुटनाड एक तमाशा एक तेरी तो एक मेरी. पहिल्या चेंडूवरती बळी, आणि दुसऱ्या चेंडूवरती आलेला नवीन फलंदाजाने हा ठोकलाय षटकार. आणि धावसंख्येच्या पटलाकडे सुरुवात होत असताना वाईल्ड चेसिंग 55 रन्स, फर्स्ट 6 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड. व्हॉट अ ब्रिलियंट हिट दॅट वॉज. जबरदस्त स्टान्स बघायला मिळाला. गुडघा टेकला आणि सरळ लेग साईडला झोकावून दिलेला हा षटकार येतोय तो बॅट मधून, रतेशाच्या बॅट मधून. व्हॉट शॉट, व्हॉट हिट दॅट वॉज. आणि आपल्या संघाला मेसेज देत असताना सामना अजूनपर्यंत जिवंत आहे. आम्ही लढणार, आम्ही खेळणार, आम्ही लढा देणार. आणि अशाच संघर्षाची गरज आहे. क्रिकेट जर चांगला बघायचं असेल, क्रिकेटचं जर चांगलं स्वरूप बघायचं असेल, तर निश्चितच दोन्ही संघाच्या माध्यमातून संघर्ष होणं गरजेचं आहे. आणि आता ह्या क्षणाला रतेश संघर्ष करताना दिसून आला. पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसरा चेंडू, आणि हा चेंडू आता मात्र टोलवला. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहे आणि त्याच्या माध्यमातून झेल टिपला जातो. विनय शर्मा इन ऍक्शन दिसतोय ॲज अ फिल्डर. त्याच्या माध्यमातून हा टिपलेला चांगला झेल, अप्रतिम झेल. अजून एक फलंदाज बाद होतोय. एक षटकार टोलवला होता, त्याच्यानंतर थोड्याशा अशा उंचावल्या असलेल्या पाटणोली संघाच्या नंतर त्याच्या पुढच्या चेंडूवरती बळी. आणि यामुळे थोडीशी नामुष्की झाली असेल फलंदाजी करणाऱ्या पाटणोली संघाची. वाईल्ड चेसिंग 55 रन्स, एक मोठं टार्गेट समोर ठेवलं आणि ते चेस करत असताना पहिल्याच्या 3 चेंडूंवरती पहिल्या फळीतले 2 महत्वपूर्ण फलंदाज बाद झालेत. अबुयाची खासियत आहे ती, एक वारंवार विकेट घेण्यात यशस्वी असा हा गोलंदाज. जयगजानन कुक्षेत संघाचा हा हुकमी एक्का आहे गोलंदाजी करत असताना. आणि त्याच्या माध्यमातून आपण कित्येक स्पर्धेत अशा प्रकारची दर्जेदार गोलंदाजी बघितली आहे. आणि या सामन्यात देखील चांगली सुरुवात त्याच्या माध्यमातून पहिल्या फळीतल्या 2 मातब्बर फलंदाजांना बाद करण्यात यश मिळालंय. पहिल्या चेंडूवरती तन्मयला झेलबादच्या रूपाने बाद केलं, आणि नंतर त्याच्यानंतरच्या चेंडूवरती षटकार, आणि त्याच्या पुढच्या चेंडूवरती नवीन आलेला रतेशला बाद करण्यात यश मिळालं. तर नवीन फलंदाज आला आहे केतन पाटील. हा देखील आणखी एक दर्जेदार फलंदाज आहे, पण त्याच्यात समोर तेवढाच दर्जेदार गोलंदाज आहे. पुढील चेंडू, आणि हा चेंडू आत्ता मात्र डॉट बॉल येते. चार चेंडू टाकून झालेत. 4 चेंडू, धावसंख्या धावफलकावरती 6. पहिलं षटक प्रगतीपथावर, 2 चेंडू शेष शिल्लक बाकी. याच दरम्यान आपण पाहतो महेश सर सीबीडी वॉरियर्सचे. आणि भाऊ या व्यासपीठावर महेश सर मागे बघा, इकडे मागे व्यासपीठावरच आहे. भाऊ एक चांगला खेळाडू आहे. आपल्या बेलापूर परिसरातील कित्येक लेदर क्रिकेटचे धडे त्याच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळाले. त्याचं देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सरसे स्वागत करूया. आणि सर्वांचे करते धरते सीबीडी म्हटलं की महेश सरांचं नाव आवर्जून आणि त्यांची भेट आम्ही जर सीबीडी परिसरामध्ये गेलो तर ते भेटणार नाही असं कधी आम्हाला होणार नाही. आणि त्यांचे इथे शुभागमन पाहायला मिळते. सरसे स्वागत आहे.
शेवटच्या चेंडूवरती आता चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे, पण एकदा मात्र दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून पूर्ण केलेलं पहिलं षटक संपतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 7, फक्त आणि फक्त 7. व्हाईल चेसिंग 55 रन्स. धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 7. आता उर्वरित 3 षटकात म्हणजे 18 चेंडूत 48 धावांची गरज. प्रत्येक षटकामागे 16 धावांची सरासरी राखावी लागेल पाटणोळी संघाला. तो विजय कसा राहा इथं मान्यवरांची बांधीवाळी दिसणारच, कारण हे दोन बंधू आहेत ना, मैत्रीच्या दुनियेतले राजा माणूस आहेत आणि त्यांच्यावर प्रेम करणारा आम्हा मित्र परिवार इथं आपल्याला 3 दिवसात बघायला मिळेल. तर थोडं स्पीडअप करायचं आहे. सांगायचं आहे सीबीडी संघ. राहुल राहुल जटार राहुल जटार नवीन गोलंदाजाला वैयक्तिक त्याला सांगितलं दुसरं षटक घेऊन ब्रिजेश सिंग व गोलंदाजी कशी करामत करतो. फलंदाज तेवढं योगदान देता आला नाही, पण बघूया गोलंदाजीमध्ये कशा प्रकारे करामत करतो आणि कितपर्यंत फलंदाजाला रोखण्यात यश मिळत आहे. कारण टार्गेट मोठा आहे आता, थोडासा आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल पाटणोळी संघाच्या फलंदाजाला, कारण 16चा रन रेट आहे. प्रत्येक षटकामध्ये 16ची सरासरी राखावी लागली. आता 3 षटकात 48 धावांची गरज आहे आणि हा आखूड टप्प्याचा चेंडू बिहाइंड द विकेट जातो, घोषित क्षेत्रात जातोय. फक्त आणि फक्त 1 धाव मिळेल या चेंडूवरती. एका धावडी धावसंख्या पुढे सरसावली 8 वरती. प्रथम फलंदाजी करत असताना जय गजानन कुक्षे संघाने जबरदस्त खेळी साकारत असताना अनुप पाटील, विनोद पाटील, विनय शर्मा या 3 फलंदाजाच्या मदतीने चांगली धावसंख्या उभारली. 54 धावा टोलवत 55 धावांचा टार्गेट दिला. त्यानंतर गोलंदाजीत आता अबूने चांगली करामत केली. फक्त आणि फक्त 7 धाव खर्च करून 2 बळी दिलेले. त्यानंतर आता ब्रिजेश त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती 1 धाव आणि दुसरा चेंडू डॉट बॉल निर्धाव. या निर्धाव चेंडूमुळे धावसंख्या स्थगित राहील 8च्या घरात. पुढील चेंडू ब्रिजेश, हा चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकलेला आहे. अप्रतिम चेंडू यार, व्हाट अ ब्रिलियंट डिलिव्हरी दॅट. मैदानात घडलं काय आता मित्रांनो, बघा चेंडू पायावर तो आदळला, पाचीसाठी अपील झाला, पण ते अपील फेडाळून लावलं, पण तो चेंडू आला येता येता 9 साईडला विकेट्स वरती आदळला. पण क्षेत्ररक्षकाचा त्याला काही स्पर्श झाला नाहीये, कॉन्टॅक्ट मध्ये आला नाहीये. 1 धाव पूर्ण झाली. एक स्वरूपात धाव मिळवता येत्या पाटणोळी संघाचे फलंदाज. निश्चितच चांगली गोलंदाजी होतीये, बरोबर बांधून ठेवला ब्रिजेशने. दोन्ही फलंदाजांच्या अगेन्स्ट चांगली गोलंदाजी अजूनपर्यंत. हा चेंडू लोअर फुल टॉस, हलवार प्रकारचा चेंडू डीप करताना डिलिव्हर केला होता ब्रिजेशने. फक्त 1 धाव मिळेल. पुन्हा एकदा सिंगल. धाव संख्या दशकात 10. 10 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड. चांगली गोलंदाजी करत असताना ब्रिजेश. आणि हा चेंडू आता मात्र चेंडू झोकावून दिला. थोडस आता मात्र चेंडू आवाक्याच्या बाहेर जातोय. निश्चितच चौकार आडला असं थोडंसं एफर्ट्स कमी पडतात तिथं विनय शर्माचे, आणि चौकार मिळतोय. चौकारने मात्र थोडीशी आता धावसंख्या पुढे सरसवताना दिसते. धावसंख्या जवळ पोहोचले 14 वरती 14. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शेष शिल्लक बाकी आहे. पहिल्या षटकात 7 आणि ह्या षटकात अजूनपर्यंत 5 चेंडूत फक्त 7 धावा खर्च झाल्यात. काय गोलंदाजी होती दोन्ही गोलंदाजांनी, चांगली गोलंदाजी अजूनपर्यंत. ब्रिजेश देखील चांगलं षटक फेकताना दिसतोय. 5 चेंडूत 7 धावा खर्च केल्यात. पुरेपूर रोखून ठेवला, बांधून ठेवलाय पाटणोळी संघाच्या फलंदाजाला. शेवटचा चेंडू या षटकातील. आगामी लढत आपल्याला बघायला मिळेल सीबीडी वॉरियर्स वर्सेस दिवाले मस्तांग.
चांगला सामना बघायला मिळेल. दोन्ही जवळपास खेळणारे हे दोन्ही संघ एकमेकांबरोबर चांगली चकमक बघायला मिळेल, कारण दोघांना आपल्या समोरील संघातील खेळाडूंचा तेवढा अभ्यास आहे. कोण कुठे खेळतो, कशा प्रकारे गोलंदाजी करतो, कशा प्रकारे फलंदाजी होते, कोण कुठली बाजू स्ट्रॉंग आहे समोरच्या संघाची, ह्या गोष्टीचं भान दोन्ही संघाला आहे. त्यामुळे पुढील सामना आपल्याला निश्चितच चांगला बघायला मिळेल, यात काही शंका नाही. सध्या आता मैदानात चालू सामना एकतर्फी होताना दिसतोय. अजूनपर्यंत धावसंख्या धावफलकावरती आहे फक्त आणि फक्त 15. अजून उर्वरित 12 चेंडू आणि 40 धावांची गरज. गोलंदाजी गोलावरती गोलंदाज विनय शर्मा, ज्याने फलंदाजीत जबरदस्त फलंदाजी करत योगदान दिलं 22 धावांचं. तो जो बॉलिंग मार्कवर या स्पर्धेत ऑलरेडी पहिल्या सामन्यात सामनावीरचं पारितोषिक पटकावलंय. या सामन्यात त्या रेसमध्ये पुन्हा एकदा आहे तो, कारण फलंदाजीत चांगलं योगदान दिलंय. गोलंदाजीत कशी करामत करतोय हे पुढील 6 चेंडू तो स्पष्ट होईल. त्याच्यासमोर फलंदाज असेल केतन पाटील, आणि हा चेंडू उजव्या यष्टीचा खूपच बाहेरचा चेंडू पंचाला वाईट घोषित केला. अवंतर धावसंख्येने या षटकाला सुरुवात होतीये. गतीवर स्वार होत असताना थोडंसं नियंत्रण हरवतोय. लाईन चुकली जातीये, दिशा चुकली जातीये आणि पंचाला वाईट घोषित केला. एक धाव जोडली जाईल धावसंख्येमध्ये. धावसंख्या 16. आत्ता मात्र चांगला यथोचित मारा, चांगला चेंडू डॉट बॉल डिलिव्हर केला विनय शर्माच्या माध्यमातून. जय गजानन कुक्षे संघाचा हा तारणहार. फलंदाजीत चांगली कामगिरी, गोलंदाजीत देखील तेवढी ताकदीची करतो. व्हॉलीबॉल प्लेअर ऑफ दिस टीम विनय शर्माच्या माध्यमातून आता व्हेरिएशन बघायला मिळतं. स्लो डिलिव्हर केलं, त्याच्या माध्यमातून गती परिवर्तन केला, फलंदाजाला चकवला गेला. अजून एक डॉट बॉल बघायला मिळतोय ह्या इनिंग मधील. जय गजानन कुक्षे संघाचा हा ताकदीचा खेळ बघायला मिळतो. फलंदाजीत जबरदस्त करामत, गोलंदाजीत तेवढी ताकदीची गोलंदाजी. शतरक्षकाच्या भूमिकेत असलेले शतरक्षक देखील चांगली शतरक्षण करताना दिसत आहेत. अजूनपर्यंत 2 चांगले झेल टिपले गेले. एक विनय शर्माने टिपला गेलेला झेल आणि पहिला झेल तो 83 नंबर जर्सी मध्ये घेतलेला तो शतरक्षक. सागर चौधरी 83 जर्सी मध्ये, 83 नंबरच्या जर्सी मध्ये चांगला झेल टिपला गेला. त्याच्या माध्यमातून कपिल देवचा झेलची आठवण करून देणार तो झेल टिपला, त्याच्या माध्यमातून तो झेल टिपला गेला. मागच्या चेंडूवरती फक्त एकच धाव झाले. आत्ता पुन्हा एकदा गती परिवर्तन. हुशार गोलंदाज आहे, चलाक आहे, चाणाक्ष आहे, त्याच्याकडे कसब आहे आणि तो फलंदाज स्टान्स हेरतोय. त्याच्या मनात काय चाललंय तो हेरून गोलंदाजी करतोय, त्याला माहिती आहे. आणेवरचा प्रयत्न आहे आणि व्हेरिएशन करून फलंदाजाला चकवण्यात यश मिळतं त्याला. अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन. अजूनपर्यंत या षटकात चेंडू झालेत 4. अजून एक डॉट बॉल. व्हॉट अ ब्रिलियंट बिट बॉलिंग दिस इज. पुन्हा एकदा डॉट बॉल डिलिव्हर करत असताना विनय शर्मा. लास्ट डिलिव्हरी टू गो ऑफ दिस ओव्हर. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. धावसंख्या धावफलकावरती आहे 17, फक्त 17. अजूनही 38 धावांची गरज. चेक. सीबीडी संघाने फलंदाजी करायची आहे आणि सीबीडी संघाने हा सामना संपल्यानंतर लगेच मैदानात उतरावी विनंती असेल. ओपन बॉक्स. निश्चित नाणेफेकीचा कॉल जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलाय सीबीडी संघाने. दिवाळी संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलाय. मागच्या चेंडूवरती बॉलिंग मिळाला होता. विनय शर्मा याचा जबरदस्त प्रदर्शन. तिन्ही क्षेत्रात फलंदाजी करत असताना 22 धावांचं योगदान. क्षेत्ररक्षण करत असताना एक चांगला झेल टिपला गेला. त्याच्या माध्यमातून गोलंदाजीत एक जबरदस्त षटक फेकत असताना शेवटचा चेंडू षटका देईल विनय शर्मा. अजून एक स्लोअर बॉल. एट अनदर डॉट बॉल. व्हॉट अ ब्रिलियंट बिट ऑफ बॉलिंग दिस इज यार. अप्रतिम अष्टपैलू कामगिरी पार पाडत असताना हा खेळाडू विनय शर्मा. फक्त आणि फक्त धावा खर्च या षटकात. हॅलो 2 धावा खर्च करून फक्त आणि फक्त 2 धावा खर्च करून 1 बळी मिळवला. शेवटचं षटक घेऊन आला आहे शुभम.
6 चेंडू आणि 37 धावा. सामना खूपच लांब झाला आता पाटणोली संघाच्या दृष्टिकोनातून. 6 चेंडूत 37 धावा अशक्य असा आव्हान आहे आणि सुरुवात देखील चांगलं केले जाते शुभमच्या माध्यमातून. पहिला चेंडू डॉट बॉल निश्चितच आता पुढच्या फेरीत प्रवेश करेल असं चित्र दिसत आहे कारण 5 चेंडूमध्ये 37 धावांची गरज आहे. हॅलो ठीक. आणि पुढील डिलिव्हरी ते विकेट येतोय. थोडासा व्यत्यय येतो दीर्घ व्यक्त करतो प्रेक्षक जे आम्हाला युट्यूबच्या माध्यमातून जोडले गेलेत थोडासा व्यत्यय निर्माण झाला आहे. हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. शेवटचे 2 चेंडूंचा खेळ औपचारिकता शिल्लक असेल. अगदी पहिल्या सामन्यामध्ये चांगली सुरुवात आणि चांगला विजय पाटणोली संघाने इथे मात्र पहिल्या सामन्यामध्ये जरूर केला होता. परंतु दुसऱ्या सामन्यामध्ये थोडंसं मुकावं लागलं इथून कुक्षित संघासमोर. चांगली फलंदाजी ती धारदार फलंदाजी इथे मात्र कुक्षित संघाची पहिल्या इनिंगमध्ये त्याच कारणामुळे इथे मात्र वर्चस्व गाजवत असताना जरूर पाहायला मिळते. तो काहीसा बॅकफुटवर पाटणोली संघ आणि इथे मात्र आजच्या दिवसातील सुपर 6 मध्ये जाणारा या स्पर्धेतील पहिला संघ आपल्याला पाहायला मिळतो. जय गजानन कुक्षेत. संध्याकाळच्या 17 मध्ये मॅच आपली असेल. कुक्षेत संघ ठीक 4:30 वाजता आपण सज्ज राहा ही विनंती आहे. 4:30 वाजता आपली उपस्थिती कुक्षेत संघाने दाखवावी ही विनंती असेल. आणि शेवटचं हे मेडन षटक आलंय